हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला रोल ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन कॉन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, तर आपल्यापैकी प्रत्येकजण या नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी काय भूमिका पार पाडू शकतो, या समाजात आपला रोल काय असला पाहिजे याच्याविषयी काही 4 गोष्टी सांगणार आहे. तर फ्रेश वॉटर रिसोर्सेस आहेत, ओव्हरऑल वॉटर रिसोर्सेस, फॉरेस्ट्स आहे, सॉईल आहे, मिनरल रिसोर्सेस आहेत. आपण बघतो की एनर्जी कॉन्झर्वेशनसुद्धा आपल्याला करायचं आहे. तर ओव्हरऑल या सर्वांचं संगोपन करणं ही आपली जबाबदारी आहे आणि ही रिसोर्सेस आहे त्या फॉर्ममध्ये ॲज इट इज आपल्याला पुढच्या पिढीसाठी सुद्धा पास ऑन करायची आहेत. तर ओव्हरऑल समाजाची डेव्हलपमेंट ही रिसोर्सेसच्या अवेलेबिलिटीवर असते आणि हे रिसोर्सेस जर कॉन्झर्व झाले तरच समाजाची पुढची प्रगती, पुढच्या पिढ्यांची प्रगती आणि त्यांचं कल्याण, शाश्वत विकास जेव्हा आपण बोलतो हे अपेक्षित किंवा होत असतं. तर देर आर मेनी इश्यूज. जर संसाधनांचं डिग्रेडेशन झालं तर समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर इश्यूज येऊ शकतात. हे सोशिओ इकॉनॉमिक इश्यूज आपण मुख्यत्वे करून यांना कॅटेगराईज करतो ब्रॉड लेवलला. तर इट इज ऑफ ऑल अँड इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच वन, आपल्या प्रत्येकाची आणि आपल्या सर्वांची, ओव्हरऑल आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की या समाजातील, या देशातील, या ओव्हरऑल पृथ्वीवरील संसाधने कशी संगोपित केली जातील. तर मी पहिल्यांदा सांगेन की कॉन्झर्व वॉटर, आपल्या घरी टॅप वॉटर असतात, त्यातलं पाणी वाया जाऊ नये इतकं काही मी डिटेल तुम्हाला सांगणार नाही, पण ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. स्पेशली आजकाल ग्रीन बिल्डिंगच्या अनुषंगानं बरेचसे प्रॅक्टिसेस, स्टँडर्ड प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जात आहेत आणि त्या सर्वांनी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. सस्टेनेबल लिव्हिंग काय असतं याचा अभ्यास प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मी सांगेन की आपल्या टॉयलेटचे फ्लश असतात हे कमीत कमी लिटर्स कपॅसिटीचे असावेत किंवा जुने जास्त कपॅसिटीचे असेल तर ते रिप्लेस केले जावेत. तर रियूज ऑफ वॉटर हा प्रत्येक सोसायटीनं केला पाहिजे. जिथं जिथं शक्य आहे तिथं गार्डनिंगसाठी किंवा फ्लोअर वॉशिंगसाठी इंडस्ट्रीमध्ये करतातच, आता हे बऱ्याच ठिकाणी कंपल्सरी आहे. तर सोसायटीजनी सुद्धा जे अवेलेबल पाणी आहे त्याचं रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा जे पाणी रियूज करता येऊ शकतं ते केलं पाहिजे. तर ड्रीप आणि स्प्रिंकल इरिगेशनसारख्या सिस्टीम्स या सर्वांनी वापरल्या पाहिजेत. शेतकरी बऱ्याच ठिकाणी वापरत आहेत, गव्हर्नमेंटसुद्धा शेतकऱ्यांना सपोर्ट करतं आहे, पण तरीसुद्धा मोठे मोठे लॉन्स आणि काही प्रायव्हेटली ओन्ड लँड्स असतात, अशा ठिकाणीसुद्धा यांचा वापर केला पाहिजे. तर ओव्हरऑल रेन वॉटर कॅप्चर आणि हार्वेस्टिंग सिस्टीम ही सर्वांकडे असली पाहिजे. आपण ट्रॅडिशनल आणि मॉडर्न वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम्स यांच्या कॉम्बिनेशन करून नवीन गोष्टींकडे जाऊ शकतो. काही इनोव्हेटिव्ह ॲप्रोचेस आपल्या वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीममध्ये येऊ शकतात. तर वेगवेगळ्या फोर्ट्सवर किंवा आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ट्रॅडिशनल वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम्स अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केल्याची उदाहरणे तुम्हाला दिसतील. यानंतर मी बोलेन की कॉन्झर्व एनर्जी. यूज 5 स्टार अप्लायन्सेस असतील तर असे अप्लायन्सेस, स्टँडर्ड अप्लायन्सेस, कारण हे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असतात, यांचा वापर आपण केला पाहिजे. डे लाईट जास्तीत जास्त कशी घरामध्ये येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर यूज ऑफ नॅचरल लाईट हे मी सांगतो आहे तुम्हाला. यानंतर सनलाईट इज अ बेस्ट वे ऑफ डिसइन्फेक्शन आणि ती सनलाईट आपल्या घरी आली पाहिजे. सोलार अप्लायन्सेसचा वापर आपण आपल्या सोसायटीमध्ये किंवा घरी पर्सनली जर शक्य असेल तर केला पाहिजे. अगेन ग्रीन बिल्डिंगच्या काही एनर्जी कॉन्झर्वेशन रिलेटेड प्रॅक्टिसेस आहेत, काही कोड्स आहेत, ते फॉलो केले पाहिजेत. गव्हर्नमेंटच्या काही गाईडलाईन्स आहेत, एनर्जी ऑडिट केलं जातं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ओव्हरऑल एनर्जी कॉन्झर्वेशनच्या रिलेटेड जो काही सोसायटीजना किंवा इतर काही गाईडलाईन्स असतील तर त्या फॉलो केल्या पाहिजेत. तर मी पुन्हा सांगेन की होम अप्लायन्सेसवर आपण बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. त्याचा मिसयूज ऑफ होम अप्लायन्सेस, स्पेशली वेस्टेज ऑफ एनर्जीच्या दृष्टीनं होऊ नये.
पेट्रोलचा किंवा डिझेलचा आपण कमीत कमी वापर केला पाहिजे. यूज मास ट्रान्सपोर्ट. आजकाल मास ट्रान्सपोर्ट दृष्टीनं हळूहळू आपल्या देशामध्ये प्रगती होते. अगदी मोठ्या प्रमाणात मास ट्रान्सपोर्ट एक सुलभ किंवा योग्य जसा युरोप किंवा इतर देशांमध्ये तो इम्प्लिमेंट केला जातो आहे, तशा प्रॅक्टिसेस अजूनही आपल्या देशात आलेल्या नाही आहेत, पण इन फ्युचर त्या येतील. तर एनर्जी कॉन्झर्वेशनच्या दृष्टीनं प्लांटेशन ॲक्टिव्हिटी, ज्या प्लांटेशन जर चांगलं असेल आपल्या सोसायटीत किंवा नियर बाय, तर त्या मायक्रो क्लायमॅटिक चेंजेस हे चांगल्या पद्धतीनं मेंटेन करू शकतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये अतिशय गरमी जाणवणार नाही किंवा त्याची सावली किंवा त्याच्यापासून काही मिळणारे इतर बेनिफिट, ओव्हरऑल नॅचरल एन्व्हायरमेंट क्रिएट केलं गेलं पाहिजे. आणि मी सांगेन की वॉल इन्सुलेशनचा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याच्याद्वारे एक्सटर्नल हीट ही आत येणार नाही किंवा एक्सटर्नल कोल्डसुद्धा जास्त प्रमाणात आत येऊ शकत नाही. आणि ओव्हरऑल आपल्याला रिक्वायर्ड टेम्परेचर इनसाइड होम्स हे मेंटेन करू शकतो. जास्त एनर्जी कन्झ्युमिंग अप्लायन्सेसवर आपण डिपेंडंट राहू नये यासाठीच्या प्रॅक्टिसेस फॉलो केल्या पाहिजेत. तर मी तुम्हाला आणखी सांगेन की पूर्वीच्या काळी एनर्जी कॉन्झर्वेशनच्या दृष्टीनंसुद्धा काही चांगल्या मेथड्स, ट्रॅडिशनल मेथड्स वापरल्या, प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जायच्या. तर विंड मिल आणखी एक सांगेन की जर आपल्याला शक्य असेल मोठ्या सोसायटीजना, तर एक रिन्युएबल एनर्जी पार्ट ऑफ वे म्हणून शक्य असेल तर विंड मिलचा सुद्धा छोट्या आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. मी पुढच्या मुद्द्याकडे जाईन की प्रोटेक्ट सॉईल कॉन्झर्वेशन हे खूप महत्त्वाचं आहे. ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट जिथं जिथं शक्य आहे तिथं केलं पाहिजे, कारण चांगलं मायक्रो क्लायमेट तयार होतं. याच्यामुळे एक नॅचरलिटी येते. नेटिव्ह स्पेसिसचा वापर केला पाहिजे. लँडस्केप डिझायनिंग हे प्रॉपरली स्पेशली इंट्रोड्यूस्ड व्हरायटीजवर किंवा टू मच ऑर्नामेंटल स्पेसिसवर डिपेंडंट राहण्यापेक्षा योग्य प्रकारे थोडं सायंटिफिक दृष्टिकोन ठेवून आपण लँडस्केप डिझायनिंग केलं पाहिजे. कंपोस्टिंग, वर्मी कंपोस्टिंग किंवा वर्मी वॉश या प्रॅक्टिसेस फॉलो केल्या पाहिजेत आणि ते ॲज पार्ट ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर किंवा ग्रीन मॅन्युअर म्हणून आपण सॉईलमध्ये वापरू शकतो. तर स्प्रिंकल आणि ड्रिप इरिगेशनच्या प्रॅक्टिसेस फॉलो केल्याच पाहिजेत. त्याच्यामुळे आपण वॉटर लॉगिंग किंवा सॅलिनिटी ऑफ दी सॉईल थांबवू शकतो. आपल्याला ते प्रिव्हेंट करायचं आहे. पेस्टिसाईडचा वापर कमीत कमी करायचा आहे. मिक्स्ड क्रॉपिंग जिथं जिथं शक्य आहे तिथं शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आणि ती गरज आहे. नाहीतर मग त्या जमिनी मोठ्या प्रमाणावर डिस्टर्ब होतात आणि पुढचं प्रोडक्टिव्हिटीसुद्धा कमी होते. रिस्टोरेशन ऑफ लँड्स जिथं जिथं शक्य आहे तिथं रिस्टोरेशन ऑफ लँड्सला प्रमोट केलं पाहिजे. ओव्हरऑल मी एवढं सांगेन की एक नैसर्गिकपणा आपण ज्या समाजात राहतो, आपण ज्या भागात राहतो तिथं यावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि प्रत्येकजण त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या सजेशन्स या शासनाकडे किंवा आपल्या आजूबाजूच्या मित्रमंडळींना आपण सांगू शकतो, आपल्या सोसायटीमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. आणखी काही 4 गोष्टी मी तुम्हाला या शेवटच्या भागात सांगेन की डू नॉट वेस्ट फूड, कारण ते अन्न तयार करण्यासाठी खूप कष्ट लागलेले असतात. ग्रेन्स, क्रॉप प्रोडक्टिव्हिटी घेण्यासाठी तिथं पाणी आणि बराच वेळ ट्रान्सपोर्ट करून, स्टोअर करून, वेगवेगळ्या प्रोसेसेस करून तुमच्यापर्यंत ते आलेलं असतं. तर त्याची आपण योग्य किंमत ठेवलीच पाहिजे. ते वाया जाऊन देऊ नये याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर रिड्यूस यूज ऑफ पेस्टिसाइड्स हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन. ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आपल्याला वापरायचे आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये चांगल्या प्रॅक्टिसेस फॉलो करायच्या आहेत. आपण लोकली क्लायमेटशी रिलेटेड सुटेबल हॅबिट्स आपल्या ठेवल्या पाहिजेत किंवा इवन ईटिंग हॅबिट्ससुद्धा या त्याच्याशी रिलेटेड असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ की
तुम्हाला त्या क्लायमेटमध्ये अवेलेबल नसणारे जर काही पदार्थ किंवा व्हेजिटेबल्स तुम्ही मागवल्या तर त्याचं स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन, प्रोडक्शन ओव्हरऑल हे कॉस्टली असतं आणि तुम्हाला त्या मोठ्या कॉस्टलातसुद्धा घ्याव्या लागतात. तर बऱ्याच गोष्टी आहेत, प्रत्येकजण आपापल्या परीनं आपल्या समाजात इम्प्लिमेंट करू शकतो. मी एवढंच म्हणेन की इवन मायनिंग ॲक्टिव्हिटीज असतील, आपल्या आपल्या भागात, आपल्या जिल्ह्यात बऱ्याच ॲक्टिव्हिटीज चाललेल्या असतात. तर या ॲक्टिव्हिटीजमुळे आपल्या पर्यावरणावर काही इम्पॅक्ट होऊ नयेत, आपल्या नदी नाल्यांवर काही इम्पॅक्ट होऊ नयेत, आपल्या हवेवर होऊ नयेत, किंवा वेस्ट मॅनेजमेंट प्रॉपरली चालतं का याच्याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणखी लीगल कंप्लायन्सेस हे फॉलो केले जातात की नाहीत एका अर्थाने तुम्हाला ऑब्झर्व केल्यानंतरसुद्धा कळून येतं की ओव्हरऑल त्या समाजाच्या प्रॅक्टिसेस काय आहेत. तर मी शेवटी एवढंच सांगेन की प्रत्येकानं अवेअर राहिलं पाहिजे, आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि त्यानुसार बिहेवियर आपल्या दैनंदिन जीवनात ठेवलं पाहिजे. कारण आपली लहान मुलं किंवा समाजातले इतर लोक आपल्याला फॉलो करत असतात. तर कोणतीही प्रॅक्टिस, कोणतीही ॲक्टिव्हिटी जी आपल्या एन्व्हायरमेंटला डॅमेज करते तर ती कशी कमी होईल किंवा कमीत कमी इम्पॅक्ट कसे एन्व्हायरमेंटवर होतील याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे. तर एवढं बोलून मी माझा आजचा विषय संपवतो. पुढच्या वेळेला आणखी काही असा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.